नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. तर तुम्ही कधी गव्हाची खिचडी बनवली आहे का? नसल बनवली तर चला आज मी तुम्हाला गव्हाची खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे. ते 1 वाटी गहू घेऊन गव्हाला रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि गहू छान फुलले पण आहेत. गहू लवकर शिजत नाहीत म्हणून गव्हाला पहिले शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे. तर गव्हाला अशा प्रकारे शिजवून घेतलेला आहे. खिचडीला फोडणी पण कुकरमध्ये द्यायची आहे. कुकरमध्ये 2 चमच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच टाकायचं आहे जिरं, कढीपत्त्याचे पानं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे, एक बारीक कापलेला आलू, लसण अद्रक पेस्ट 1 चम्मच, टाकूया एक बारीक कापलेले टमाटर, आता हे छान मसाले परतले आहेत. टाकूया हिरव्या कांद्याची पात आणि काही पावडर मसाले टाकूया. अर्धा चमच टाकूया गरम मसाला, थोडीशी हळद आणि अर्धा चमच टाकायचा चिली फ्लेक्स, कारण हिरवी मिरची पण टाकलेली आहे. मसाल्याला 2-3 मिनिट परतल्याच्या नंतर टाकायचं आहे ते गहू. आणि खिचडी म्हटलं की मुगाची डाळ येतेच, तर इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर याला करायचं छान मिक्स. त्याच्यामध्ये काही आवडीच्या भाज्या असतील त्या टाकू शकता. आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. चवीप्रमाणे टाकूया मीठ, हिरवी कोथिंबीर, पाच मिनिट शिजवून घेऊया. 5 व्हिसल लावून कुकर खोलून घेतलेला आहे. बघा खूप छान अशी खिचडी झालेली आहे. तर घेऊया सर्विंग डिश मध्ये. खूप पौष्टिक अशी ही खिचडी आहे, नक्की करून बघा. मस्त टाकायची वरून तुपाची धार, गार्निशिंग साठी हिरवी कोथिंबीर. तर ही गव्हाची खिचडी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा. रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.